आजचे आपले सत्कारमूर्ती, ज्यांचा नुकताच आपण प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य सत्कार केलेला आहे, प्राचार्य डॉक्टर विलास तायडे सरांना त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे प्रतिष्ठाननं. त्याबद्दल प्रथमतः मी सन्माननीय मान्यवर मंडळींचे मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान, एक नाव विसरलो, माननीय खंडेराव, तुषारजी खंडेराव व्यवस्थापक, अतिशय तळमळीचे कार्यकर्ते, त्यांच्याकडे मोठं सूत्र या प्रतिष्ठानचं आहे, त्यांचं नाव घ्यायचं मी विसरलो, तर तेही खंडेरावजी. खरं म्हणजे प्रतिष्ठानबद्दल काय सांगावं हा मोठा विचार आहे. प्रतिष्ठान ही एक मानवी संस्था आहे. या मानवी संस्थेचा उदात्त विचार राबवण्याचं काम अकोला जिल्ह्यामध्ये जर कोण करत असेल तर सन्माननीय भारसाकडे सर आणि सर्व पदाधिकारी इथं करतात. सर्वच मोठ्या प्रमाणात काम ते करतात. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे कामच करत नाहीत, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असं काम करण्याचं एक मोठं काम, एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथं मोठा महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहे. हे आपण भाग्यवान आहोत अकोला जिल्ह्यातील मंडळी. हे सर्वांना आपल्याला माहीत आहे. प्रतिष्ठानचं कार्य जर आपण पाहिलं, सामाजिक कार्य म्हणा, शैक्षणिक कार्य म्हणा, सांस्कृतिक कार्य, हे किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याच्या विविध शाखा आपल्याला माहीत आहे. जो बोलत्या भाऊंनी सांगितलं आहे, कॉलेज आहे, ग्रंथालय आहे, पतसंस्था आहे, सांस्कृतिक कार्य आहे, वृद्धाश्रम आहे, सांस्कृतिक भवन आहे, मोठमोठ्या इमारती आहे. कोटीच्या वर आज त्याचं काम सुरू आहे. एक स्वबळावर काम करणारी या महाराष्ट्रातली जर कोणती एकमेव संस्था जर आज पुढे असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान हे आहे. हे तुम्हाला मानावंच लागेल. आता विषयात भाऊंनी सांगितलं की प्रतिष्ठानबद्दल बोलणारे व्यक्ती खूप आहेत, करणारे कमी आहेत. मलाही म्हणायचं आहे भाऊ, हे सगळे करणारी मंडळी आहे, बोलणारे घरी आहेत. जे करतात, कृतिशील मंडळी आहेत, ते करतात, ते बोलतात, ते इथं आहेत. इथं जरी गर्दी नसली तरी दर्दी मंडळी आहे. आपल्याला गर्दीची गरज नसते, दर्दी मंडळी पाहिजे असते. प्रतिष्ठान काय आहे हे आता कुणाला समजावून सांगण्याची गरज उरली नाही. प्रतिष्ठानचं कार्य काय आहे हे सांगण्याची मला असं वाटते की गरज उरली नाही. प्रतिष्ठानचा विश्वास काय आहे, ज्याला प्रतिष्ठानचा विश्वास पाहिजे असेल त्यानं एकदा इथं यावं, एकदा कार्यक्रमाला यावं, त्यांनी हे सगळं पाहावं आणि मग त्यांनी पुन्हा येता इथं सर्व ऐकल्यानंतर त्यांनी विचारावं, प्रतिष्ठान जर मध्ये पैसे दिले तर त्याचा विश्वास काय आहे. माझं म्हणणं आहे की जो पुन्हा इथं येऊन विश्वास विचारेल त्याचा स्वतःचा स्वतःवर तरी विश्वास आहे का, हा एक प्रश्न आपल्याला इथं निर्माण होईल. हा विचार महत्त्वाचा आहे. मलाही म्हणायचं आहे की सुरुवातीपासून या प्रतिष्ठानशी जुळलेला भाऊ बोलले, भाऊ बोलले म्हणजे अंतिम, भाऊ बोलले म्हणजे बोलले, भाऊच्या पुढे आमचं काही नाही. भाऊनी मला सांगितलं, एक प्रकारची सूचनाच आहे, ते गर्भी सूचनाच आहे की थोडं दुर्लक्ष आहे. भाऊ, माझं पूर्णच लक्ष आहे, दुर्लक्ष नाही. प्रश्न असा आहे की हे मात्र माझी मातृसंस्था आहे. प्रतिष्ठान ही माझी मातृसंस्था आहे. या मातृसंस्थेमध्ये कधी दुर्लक्ष करत नाही. जेव्हा इथं काहीच नव्हती, फक्त जागा होती, तेव्हा आमची मीटिंग झाली, तेव्हा 50,000 द्यावं सर्वांनी, या प्रतिष्ठानचा विचार करायचा आहे. म्हणजे रमेश तायडे सर होते, बारसागे सर होते, इंगळे सर होते आणि सर्व मंडळी. आम्ही जेव्हा विचार केला की आपल्याला उभं करायचं आहे, मग कसं करायचं आहे, वर्गातून कसं करायचं आहे, रमेश तायडेंचे विचार म्हणजे प्रगल्भ विचार असतात. त्यांनी त्याच विचारात मांडलं होतं की 50,000 पहिले जमा करा, नंतर एखादी बिल्डिंग बांधली तर आपण त्याच्यातून करू. हे तिथून सुरुवात झालेलं हे काम. म्हणजे 50,000 त्याही काळात आम्ही दिलं, तिथून सुरुवात आहे. आणि म्हणून मी सांगतो आहे की माझी हे मातृसंस्था आहे. या मातृसंस्थेवर मी अदोघात प्रेम करतो. माझं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा अनेक प्रकारच्या गोष्टी इथं तयार होतात, निर्माण होतात, तर ते मी बारकाईनं पाहतो, बारकाईनं मी वाचतो, त्याच्यावर मी बारकाईनं चिंतन करतो.
सर मी जरी कोणी चिंतन सभेत नसलो तरी मी ऐकून सगळं चिंतन करतो, मनन करतो, विचार करतो, जर वाटल्या तर काही सूचनाही देण्याचा प्रयत्न करतो. हा विचार आहे, पण सूचना देण्याची गरजच नाही. मला एक म्हणायचं आहे की ही जी संस्था आहे ही फक्त काही सामाजिक संस्था नाही. एक मानवाचा विकास झाला पाहिजे, माणसाची प्रगती झाली पाहिजे, चळवळ पुढे गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हा पुरोगामी विचार प्रत्येकाला समजला पाहिजे, प्रत्येकामध्ये तो रुजवला गेला पाहिजे, हा माणूस जागृत झाला पाहिजे. हे कार्य करण्याचं काम तन मन धनानं जर कोणती संस्था करत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान हे आहे. हे ठीक आहे, अनेक प्रकारच्या संस्था काढल्या, पतसंस्था काढल्या, कोणी येईल कोणी नाही येईल. कॉलेज काढलं कोणी ॲडमिशन घेईल नाही घेईल, दवाखाना आपण काढला कोणी येईल ते नाही घेईल, कॉलेज काढलं कोणी शिकेल नाही शिकेल, हा प्रश्न नाही. पण काढतोय. ग्रंथालय काढलं, मोठं विश्वभूषण ग्रंथालय, कोणी वाचेल नाही काढेल, पण त्याकरता आपण वाचलं. ती जागरूकता निर्माण करण्याचं काम जर कोण करीत असेल तर हे प्रतिष्ठान करते आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून प्रतिष्ठान मोठं आहे, हे सामाजिक प्रतिष्ठान आहे. एवढं मोठं काम करताना कसल्याही प्रकारचं राजकीय शासकीय मदत न घेता एवढं काम आहे. कोणा संस्थेचं काम आहे? मला दाखवा ना की कोणाचं काम आहे. ही प्रतिष्ठानच करू शकते. अहो ते प्रश्न उपस्थित झाले भाऊ, प्रतिष्ठान काय आहे, प्रतिष्ठान दाखवा, विश्वास नाही. हे तर 25 वर्षापूर्वी आपण ऐकले. बारसागळे सर प्रतिष्ठान उभं करू शकतात काय, इथून लोकांची सुरुवात होती. असं कसं शक्य होते? म्हटलं हो कसं शक्य होते पाहू आम्ही आता. हे पहा, हे तेव्हाचे 25 वर्षापूर्वीचे विधान आहेत. मला असं वाटते की ते विधान सर आता कालबाह्य झाले, त्या विधानाचं काहीच नाही. आता प्रतिष्ठान पुढे विधानं कालबाह्य झाले आहेत. माझं म्हणणं एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा समाजामध्ये ही संस्था कशी आहे, ही मातृसंस्था मी तुम्हाला सांगतो आहे की मानवाचं उत्थान झालं पाहिजे. या समस्त बौद्ध जातीचं, बौद्धांचं झालंच पाहिजे, समस्त बहुजन समाजाचं उत्थान झालं पाहिजे. उत्थानाचे मार्ग कोणते आहेत हे मार्ग शोधण्याचं काम प्रतिष्ठान करत असते. हेच करत असताना जागरूकता आली पाहिजे, लोकात चैतन्य निर्माण झालं पाहिजे. हे चैतन्य निर्माण करण्याचं काम. मला एक सांगा की एखादा जर कोणी रिटायर्ड झाला असेल, या प्रतिष्ठानची संबंधही नसेल, कोणती संस्था आवाहन करते हो की जे बौद्ध समाजातील कोणी जर माणसं रिटायर्ड झाले असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांचा सन्मान करू. एकच मेव सर भाऊ प्रतिष्ठान आहे, हे लक्षात घेते. आणि कधी कधी मी पुढचंही ऐकलं वाचलं, जे 58 वर्षात झाले असतील, नोकरीवर नसतील, तरी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांचा सत्कार करू. ही सत्कार करणारी, निर्व्यासपणे निस्वार्थीपणे सेवा करणारी जर कोणती संस्था असेल ही प्रतिष्ठान आहे, हे विसरून चालणार नाही. असा आवाज मी तुम्हाला सांगतोय. मित्रो, माझा तर नेहमीच सन्मान केला इथं तर प्रश्नच नाही. माझं म्हणणं आहे की माझ्यावर तन्मन धन प्रेम करणारी मंडळी इथं आहे. जेव्हा सुरुवातला सत्कार काही गोष्टी जर झाली असेल तर माझा सत्कार, मला मोठं करण्याचं काम, मला इथं स्टेज देण्याचं काम, मी त्याही पुढे सांगेल मला बोलकं करण्याचं काम, मला स्टेज देण्याचं जर काम कोणतं केलं असेल तर प्रतिष्ठाननं केलं. आज मी सुंदर बोलतोय, सुंदर लिहितोय, सुंदर वाचतोय, हे कशामुळे? माझं म्हणणं आहे प्रतिष्ठानमुळे. मी प्रतिष्ठानशी जुडलो होतो, सुरुवातपासून जुडलो, आजही जुडलो. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत प्रतिष्ठानमध्ये मी सक्रिय आहे, माझा सहभाग आहे आणि तो सहभाग राहिला पाहिजे मला असं वाटते. खरं म्हणजे माझा इथं सन्मान झाला आहे. म्हणजे कोलंबोमध्ये, म्हणजे श्रीलंकेमध्ये मी गेलो, तिथं माझा आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्कार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी सन्मान मला मिळाला. विश्व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी तिथं जेव्हा जातो तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही सर, तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे, तुमचं कार्य चांगलं आहे. तिथं माझा त्यांनी सत्कार केला. त्या सत्काराची दखल ते ऐकल्याबरोबर प्रथमतः जर कोण घेतली असेल तर प्रतिष्ठाननं घेतलं. याला म्हणतात प्रतिष्ठा, की आपल्या माणसाची प्रतिष्ठा वाढते आहे, त्याला पुन्हा मोठं करण्याचं काम हे मंडळी करते आहे. याचा आपल्याला मान सन्मान आहे त्यांचा. एवढंच नव्हे तर मी प्राचार्य झालो. प्राचार्य झाल्याचा मी सरांना मेसेज केला की सर मी जॉईन होतो आहे. मला असं वाटतं आहे की जेव्हा जेव्हा माझ्या जीवनातल्या काही घटना घडतात, जेव्हा माझ्या जीवनात काही प्रसंग येतात, त्याचे साक्षीदार प्रतिष्ठान आहे. भारसागळे सर आहेत, रमेश तायडे सर आहेत, इंगळे सर आहेत, PT इंगळे सर आहेत. तुम्ही काम करा, प्रतिष्ठान आपलं काम करते, विश्वास निर्माण केला आहे. आम्ही एक त्यातले एक शिपाई आहोत, आम्हीही काम करतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुम्ही काम केलं पाहिजे. आपल्याला मला आता हे काम करत असताना जर तुम्ही विश्वास जर ग्रहण केला तर अधिक तुम्हाला कामाला गती येते. यासाठीच
ही काम करण्याची संधी मला या महाविद्यालयानं दिली आहे. आणि खरं म्हणजे ते झाल्याबरोबर माझा इथं सत्कार करत आहे. हा तर खरं म्हणजे माझा हा पहिला सत्कार आहे मोठा जाहीरपणे. छोटे लोक घरी येतात, सत्कार करतात. हे महत्त्वाचं आहे की या माणसाची दखल घेतली पाहिजे, आपण हे काम आपण केलं पाहिजे, म्हणून इथं सत्कार त्याने केला आहे. माझं म्हणणं आहे की मला आंबेडकरी साहित्य संमेलनाचा आंबेडकरी पुरस्कार मिळाला आहे. लोक बोलतात पण आंबेडकरी म्हणजे काय? खरंच म्हणजे मला म्हणायचं आहे सर की आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी हा शब्द आपल्याला माहीत असला पाहिजे. लोक बोलतात परंतु आंबेडकरी म्हणजे काय? मला आंबेडकरी पुरस्कार मिळाला. मी आंबेडकरी साहित्यिक आहे, मी आंबेडकरी लेखक आहे, आंबेडकरी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत. लोक लिहितात, लिहिणं सोपं आहे, पण खरं म्हणजे आंबेडकरी म्हणजे काय? म्हणजे आपल्या मनात कोणते विचार रुजले पाहिजे, आपण काम काय केलं पाहिजे. म्हणून आंबेडकरी साहित्यिक, आंबेडकरी लेखक, आंबेडकरी विचारवंत, यामध्ये आंबेडकरी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण आंबेडकरी हा शब्द इथे आपली ओळखीची आयडेंटिफिकेशन मार्क्स आहे. आंबेडकरी ही ओळख आहे. म्हणून आंबेडकरी असणे म्हणजे नेमके काय असणे हेही आपल्याला नीट माहीत असलं पाहिजे. आज आपली तफावत होते आहे, आपली गफलत होते आहे की मी आंबेडकरी आहे. माझं म्हणणं आहे नेमकं तू काय आहेस? मी आंबेडकरी साहित्यिक आहो म्हणजे नेमकं काय आहे? तू आंबेडकरीबद्दल काय करतं? तुला काय माहिती आहे? तू काय वाचतं? तू काय लिहितं? आंबेडकरी असणे म्हणजे काय हे प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. 14 ऑक्टोबर 1956च्या आधीची सर्व मानसिक अवस्था नि बौद्धिक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी होय. त्यानं नाकारली पाहिजे की मी सर्व आतापर्यंत, आता हे नाकारतो आहे, मी आंबेडकरी माणूस झालो आहे. प्रत्येक माणसानं हा विचार आपल्या अंगी पहिले बाळगला पाहिजे, तर तो खरा काय आहे? आंबेडकरवादी आहे. आंबेडकरी असणे म्हणजे प्रज्ञाशील करुणेचा अंगीकार करणे, हा विचार आहे. माझं म्हणणं आहे की हा शब्द फार मोठा आहे, प्रत्येकजण वापरतो आहे, पण हलक्यात कोण वापरू नये, नाही तर आंबेडकरी म्हणूच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आंबेडकरी असणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकनी तर्काचा स्वीकार करणे होय. आंबेडकरी होणे म्हणजे अज्ञान, दारिद्र्य नि दुर्बलतेला नकार देणे होय. अस्पृश्यता, जातीभेद, चातुर्वर्ण्यवस्था याला नकार देणे म्हणजे आंबेडकरी असणे होय. समग्र स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरणारा विचार म्हणजे आंबेडकरी विचार आहे. जो तो आग्रह धरत असेल तोच खरा म्हणजे आंबेडकरी होय. हा विचार महत्त्वाचा आहे. लोकशाही समाजवादाचा स्वीकार करणे म्हणजे आंबेडकरी विचार आग्रही मानणे म्हणजेच आंबेडकरवाद होय. समाज परिवर्तनाचे तत्त्वज्ञान स्वीकारणे म्हणजे आंबेडकरी विचार होय. माणसाला केंद्रीभूत ठेवून त्याच्या सर्वंकष मुक्तीचे नि कल्याणाचे तत्त्वज्ञान आंबेडकरी तत्त्वज्ञान हे स्वीकारते आहे. हे प्रत्येकानं हे स्वीकारलं पाहिजे. आणि जगातील जो कोणी असा विचार नि आचार आत्मसात करणार असेल तर आंबेडकरी व्यक्ती होय. आंबेडकरी हा शब्द एक महान तत्त्वज्ञानाशी जाऊन भिडतो आहे, तिथे तो थांबला आहे. आणि ते आंबेडकरी तत्त्वज्ञान जगभरातल्या सर्वच पीडित, शोषित, वंचित घटकासाठी मुक्तीचा महाद्वार बनले आहे. एवढी ताकद नि सामर्थ्य आंबेडकरी विचारात आहे. हे म्हणूनच आंबेडकरी होणे ही सोपी गोष्ट नाही. आज याच विचाराने, याच तत्वाने उपेक्षित, शोषित समाजाचा विचार झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे आणि तो विचार पुढे गेला पाहिजे, माणूस पुढे गेला पाहिजे. हे काम करण्याचं काम प्रतिष्ठान करते आहे. म्हणून 100% प्रतिष्ठान आंबेडकरवादी आहे असं मी इथं मानतोय. हा विचार महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्मितेची जाणीव आपल्याला निर्माण करून दिली. उपेक्षित, तळागाळातील आदिवासी, दलित, ओबीसी, वंचित समाजासाठी जी चळवळ उभी केली होती ती मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत इत्यादी साहित्य काढून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्याही काळात बाबासाहेबांनी केला. मला म्हणा तोच वसा पुढे चालून माननीय सन्माननीय भारसाकड्यांनी न्यायपत्र तेव्हा सुरू करून लोकात जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं. हे विसरता येणार नाही. आज तर आपल्या प्रतिष्ठानचं ते मुखपत्र झालं आहे. पा हा विचार महत्त्वाचा आहे. जर काही अडचणी असल्या, आमच्या अडचणी असल्या तर प्रतिष्ठान सोडवते. प्रतिष्ठानला जर आम्हाला असं वाटलं की हे काम द्यायचं आहे की त्यांनी ते केव्हाही द्यावं. एका बराड सरांनी जर म्हटलं तर आम्ही तयारच आहोत. आम्ही प्रतिष्ठानचे, समाजाचे माणसात एक घटक आहोत. याकरता सर माझीही शून्यातून प्रगती आहे. भाऊंनी सांगितलं
एक पाल असेल तर अर्धी भाकर आम्हाला 4थ्या वर्गापर्यंत शिकायला अर्धी भाकर आम्हाला खायला मिळायची, एक भाकर खायला मिळायची, एक अर्धी आता खा अर्धी मग खा, एवढी कठीण परिस्थिती. एक टाईम मिळायचं, नंतर दुसऱ्या टाईम तर मिळायची नाही. ही अतिशय दयनीय अवस्था. म्हणून एक प्रकारचं मी श्रीलंका गेलो, मी थायलंड गेलो, मी मलेशिया गेलो, आता सर श्रीलंका गेलो. काय श्रीलंका देश आहे. जेव्हा सर आपण तिथं पाय ठेवतो तेव्हा असं जेव्हा बुद्धाच्या भव्य मूर्त्या दिसतात, जेव्हा सर्व झेंडे दिसतात, चौकात चौकात बुद्धाच्या मूर्ती असतात, असं वाटतं की आपण तर कुठेच नाही. अरे हा भारत देशात हा बुद्ध धर्म जन्माला आला होता, पण बुद्ध धर्माला काही दिसत नाही. आपण कन्व्हर्टेड आहोत. ते इतके पक्के आहेत सर, इतके धार्मिक आहेत. असं वाटते की बापरे, प्रत्येक ठिकाणी बुद्धाची मूर्ती, मोठमोठे विहार, मोठमोठे स्तूप, मोठमोठे दंतविहार. हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी भारावून गेलो. इथून अशोकांनी हा देशभर हा देश हा धर्म पोहोचवला. तिथं सम्राट अशोकांनी संघमित्रा महेंद्र यांना पाठवलं. तिथं तो वृक्ष सर आजही आहे, त्याच्या डहाळ्या आहेत, त्याला सुवर्णी असात हे धागा लावला आहे. एवढंच नाही, तो मोठे बिंब केले आहेत. तिथे सर आम्ही नतमस्तक झालो. तिथं बुद्धाचं दंत आहे. तो दंताचं जेव्हा लोक पाहायला जायचे तेव्हा मी तिथं पाहिलं, तेव्हा मी सहज ते 5, 6, 7, 19 स्थळी सगळं ते लिहिलेलं होतं. तेव्हा आपण पाहतोय की बुद्धाचं तत्त्वज्ञान किती त्यागी आहे. जर बुद्धाच्या समतेच्या, ममतेच्या, मातृत्वाच्या विचार जर तुम्ही चालले तर खरंच तुम्ही मोठे होता. जेव्हा मी त्या दाताचा तो इतिहास पाहिला, लोकांना तुम्ही वाचताच काय म्हटलं, इतक्या श्रीलंकेत आलो तर वाचाच लागेल ना, थांबा 5-10 मिनिट. मी त्यांना सांगितलं, प्रत्येक पाहिलं, प्रत्येक तिथंही तो धर्म नसतानाभूत करण्याचा काय तो दात केला. त्याच्या कोणाला त्या दुसऱ्या राजाला दिला, त्याने तो केला, त्याने तिसऱ्या राजाला दिला. त्या राजानं पाहिलं की बुद्धाचा दात आहे, बुद्धाच्याच पुढे करायचा आहे, तो बुद्धाच्या विचारानं नव्हता. मग त्यांनी तो दात फोडण्याचा प्रयत्न केला. तो फोडता फोडता तो दात वर उडाला. त्यातून एक प्रकारचे एक स्तूप, एक चैतन्य पर एक प्रकार जसं आपली वीज चमकावी तसं ते चमकल्या गेलं, चैतन्य दिसलं. पुन्हा त्यानं तो दात घेतला, त्या राजाला हे दिला आणि तो पुन्हा मोठं स्तूप झालं. असं करता करता सगळ्या बुद्धाच्या अतिशय सुंदर कथा. आता बुद्ध अँड इज धम्म या ग्रंथात ते नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अपेक्षित असलेला धम्म दिला, धर्म नाही दिला, अपेक्षित असलेला बुद्ध धर्म दिला की तुम्ही प्रगतीचा धर्म करा. पण जेव्हा ते काल्पनिक सगळं आपण पाहतो तेव्हा बुद्धाचं आपण पाहतो तेव्हा मंत्रमुग्ध होतो. मी तिथं मंत्रमुग्ध झालो, अतिशय भारावून गेलो. आणि त्यानिमित्तानंच एक प्रकार तिथेही मला मोठा पुरस्कार मिळाला. विश्व साहित्य संमेलनाच्या मार्फत मला कोलंबोला एक आंबेडकरी साहित्य संमेलनातून एक मोठा पुरस्कार दिला. त्याबद्दल मी त्या साहित्य संमेलनाच्या माध्यमाचे अध्यक्ष दीपक कुमार खोबरागडे यांचं अभिनंदन करतो. इथं येऊन तुम्ही प्राचार्य झाल्याबद्दल, एक प्राचार्य झालेत म्हणून म्हणजे एक प्रकार तुम्ही चांगलं काम करा सर, मला ऊर्जा मिळाली, एक प्रकारची प्रेरणा मिळाली, एक चैतन्य मिळालं की आता चांगलं काम करायचं आहे. चांगलं काम करायची सर एक पद्धत मी तुम्हाला सांगतो, थोडीशी माझ्या पद्धतची. चांगलं मला सांगितलं, जेव्हा मी तिथं गेलो सर 8 दिवस झाले जॉईन झालो, तेव्हा मला असं वाटलं की विद्यार्थी नाहीत, नवीन कॉलेज आहे, नॉन ग्रँड कॉलेज आहे. आपण सर भाग्यवान आहोत. इथं सगळ्या लोकांना सांगतो की नॉन ग्रँड कॉलेज आपलं B+ कॉलेज आहे सर. किती चांगलं आहे, असं कोणाचंच नाही ना हो महाराष्ट्रात. तुम्ही जर पाहिलं असेल की नॉन ग्रँड B+ कॉलेज, आपली स्तुती कोणी करतच नाही, कोणाला माहीतच नाही सर. तुम्ही काही म्हणा, असं वाटतं की करताच आहेत. हे B+ कसं झालं, प्रश्न कसं झालं हे पाहणं. हे किती मंडळी त्यागी आहे, किती त्याग करते आहे, हे लोकांना माहीत असलं पाहिजे. सांगितलं पाहिजे की B+ म्हणजे काय असते. विद्यापीठात या महाविद्यालयाचा B+ असणं, नॉन ग्रँड कॉलेज B+ असणं हे अतिशय मोठी गोष्ट आहे. हे आम्हाला समजते. मी तिथं गेलो सर, मला दिसलं बिल्डिंग आहे, सगळंच आहे, स्टाफ आहे, एक अशाच प्रकारचं थोडंसं कॅबिन आहे, हे आहे. तर मला असं विद्यार्थी संख्या नाही. मी साहेबांना फोन केला की सर इथे विद्यार्थी संख्या नाही. मला असं वाटते की आता एक प्रकारच्या पॉम्पलेट काढाव्या, फ्लेक्स काढावे, गावागावात ते लावे का नया आंधुऱ्याला लावा, उरळले लावा, लोहाऱ्याला लावा, आठसोडला लावा आणि एक प्रकारचे पॉम्पलेट काढून लोकांपर्यंत वाटावे. सोमवारपासून सर मी तेच काम करणार आहेत. तेव्हा हे तुम्ही चांगलं करू राहिले. म्हटलं हेच करायचं आहे सर. विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे, विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे, विद्यार्थी आला पाहिजे. तेव्हा सर पैसे नाही. म्हटलं सध्याचे माझ्याकडे पैसे आहेत सर, जेव्हा आपली मीटिंग होईल तेव्हा तुम्ही पैसे द्या. एवढा जर तुमचा त्याग असेल, मी अध्यक्षांना पाठवलं, बाकीच्यांना पाठवलं, त्यांनी अपील झालं. म्हटलं सोमवारपासून सर ते काम करतो. ज्या कामात तुम्ही गेले ते जर निष्ठेने, आत्मीयतेने जर करण्याचा प्रयत्न केलं तर लोक तुमचा उदो करतील. मला प्राचार्य केलं, मला नाही केलं, माझ्या कामाला केलं. मी कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा, कोण्या पंथाचा, त्यांच्याकडे काय कोमी माणसं आहेत, पण माझं काम बोलते आहे. माणसाचं काम बोललं पाहिजे, कर्तृत्व बोललं पाहिजे. आज प्रतिष्ठानचं काम बोलते आहे, कर्तृत्व बोलते आहे आणि यामुळे आपण हे सगळं बोलतो आहे. आज अतिशय चांगलं काम करतो सर मी. आपली हे प्रेरणा मला अशीच राहो. आज माझा सपत्नीक आपण सत्कार केला. मी मनपूर्वक प्रतिष्ठानचे
आभार मानतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि एक गोष्ट सांगतो आहे की मी इथं ग्रंथ आणले आहे. या ग्रंथामध्ये एक माझी मुलाखत आहे. हा ग्रंथ असा आहे की याला आंबेडकरी साहित्य, ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य, मराठी साहित्य, MPSC, UPSC, नेट सेटच्या विद्यार्थ्यांना अतिशय नवीन प्रकारचे लेख त्यामध्ये असले पाहिजे. त्यांना अभ्यास करण्यास ते प्रवृत्त झालं पाहिजे. आणि नंतर माझ्या कार्यकर्तृत्वावर काही लेख आहेत, माझ्या पुस्तकावर काही लेख आहेत, काही मान्यवरांचे लेख आहेत, सन्मान्य भारसागळे सरांचंही त्याच्यामध्ये लेख आहे. मी हे ग्रंथसंपदा प्रतिष्ठानला दान देतो आहे. सरांनी ते स्वीकारावी, सर्व मान्यवर मंडळांनी ते स्वीकारावी अशी मी विनंती करतो आहे. या पूर्वाचा बैलबंडी ते हवाई दिंडी आहे. बैलबंडी आणि हवाई दिंडी माझ्या पद्धतीनं. आता लोक सर लिहितात, कथात्मक लिहितात, म्हणजे अतिशय सुंदर पण लिहितात. मी काही जसं आहे तसंच वर्णन केलं आहे. प्रत्येक माणसाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. हे दोन्ही ग्रंथ किंवा माझी मुलाखत त्यामध्ये जरूर वाचा, एवढं मी सांगतो आहे आणि थांबतो आहे. जय भीम.